नमस्कार, नॅचरोपॅथी फूड रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फोटोमध्ये बघून तुम्हाला जाणवलंच असेल की मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे कडुलिंबाची. कारण आज मी पण कडुलिंबाचा ज्यूस बनवलेला आहे. कारण कडुलिंब ही एक बहुगुणी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे आणि आजपासून 8 दिवसासाठी मी कडुलिंबाचा ज्यूस घेणार आहे. कारण कडुलिंब हा आपला बॉडी डिटॉक्स करतो. कडुलिंबाचा काढा ज्यूसपेक्षा काढा तर उत्तमच, कारण आपण तो फ्रेश पानांपासून बनवतो. पण फ्रेश पाने म्हणजे झाडावरती म्हणजे झाडाची तोडून आणायला लागतात आणि त्यासाठी बाहेर जावं लागतं. तर आपण कधी बाहेर जातो कधी नाही जात, म्हणून मी ही कडुलिंबाची पावडर आणून ठेवलेली आहे. मी इथून MDचा कोर्स करते. मी तुम्हाला सांगितलंच, मी डिप्लोमा इन नॅचरोपॅथी ऑलरेडी आहे आणि MD इन नॅचरोपॅथी मी करते, म्हणजे डॉक्टरेट करते नॅचरोपॅथीमध्ये. त्याचा 1 वर्ष झालेलाच आहे. तर त्या सेंटरमध्ये, आमच्या सेंटरमध्ये असे बरेच आयुर्वेदिक प्रोडक्ट्स असे मिळतात आणि मी तिथूनच आयुर्वेदिक प्रोडक्ट मागवते आणि त्यांचे रिझल्ट पण खूपच चांगले आहेत. मी माझ्या आईसाठी, बहिणींसाठी तसंच घरातल्या इतर लोकांसाठी पण आयुर्वेदिक प्रोडक्ट सेंटरमधूनच मागवते. त्यांचे रिझल्ट एकदम छान आहेत. तर आता बघूया आपण कडुलिंबाची माहिती. कडुलिंब ही एक बहुगुणी आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार कडुलिंबाची पाने कडू आणि तुरट असतात आणि त्याच्यामुळेच साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. म्हणजे जर डायबिटीज असेल तर डायबिटीज पेशंटसाठी कडुलिंबाचा काढा हा खूपच चांगला. कडुलिंबाचे तेल केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. कडुलिंबात अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल गुणधर्म असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. कडुलिंबाच्या तेलात आवश्यक फॅटी ॲसिड असतात, जे जखम लवकर बरी होण्यास मदत करतात आणि आपली त्वचा निरोगी बनवतात. अनेक फेसपॅकमध्ये कडुलिंबाच्या पानांचा म्हणजे कडुलिंबाची पावडर वापरली जाते. मी कधी फेसपॅक बनवते तेव्हा कडुलिंबाची पावडर वापरते. चेहऱ्यावरचे डाग वगैरे असतात तर आपल्या वेगळ्या क्रीममध्ये म्हणजे ॲलोवेरा जेलमध्ये किंवा दह्यामध्ये कडुलिंबाची पावडर लावून ते लावायचं. स्कॅल्पला किंवा आपल्याला फेसपॅक बनवायचा असेल त्याच्यासाठी पण आपण हे यूज करू शकतो. तसेच कडुलिंबाच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता असेल तर त्याचा त्रासही कमी होतो आणि पोट जर फुगत असेल म्हणजे पोटात गॅस झाला असेल तरीही आराम मिळतो. कडुलिंबाच्या पानांचा अर्क तसेच कडुलिंबाची काड्या ज्या असतात त्या काड्या हे दातांच्या आरोग्यासाठी खूपच चांगल्या असतात. त्यामुळे हिरड्यांचे विकार दूर होतात. मी एक नॅचरोपॅथीचा जेव्हा एक कोर्स करत होते तसंच मी असे बरेच आयुर्वेदिकचे कोर्स केलेले आहेत, तसे ॲक्युप्रेशरचे वगैरे केलेले आहेत. तेव्हा आमचं असंच डाएटचं चालू होतं. तेव्हा आम्हाला सांगितलेली दातांचं मंजन बनवायचं कसं. तर तेव्हा पण कडुलिंबाची पानं जे असतात ती जाळल्यानंतर जी पावडर बनते, राख बनते, ती आपण दात घासण्यासाठी यूज करू शकतो. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, सेंधव मीठ आणि कडुलिंबाची पावडर आणि थोडंसं मिरी पावडर, आणि हे आपण दंतमंजन म्हणून पण वापरू शकतो. असे कडुलिंबाचे बरेच असे उपयोग आहेत. तसेच कडुलिंबाच्या काड्या मी काशीला गेले होते तेव्हा ट्रेनमध्ये तिथे दंतमंजन म्हणून कडुलिंबाच्या काड्या अशा ट्रेनमध्ये बरेच जण विकत होते. आम्ही पण घेतल्या होत्या. असे कडुलिंबाचे खूप सारे उपयोग आहेत. तर कडुलिंब हा बऱ्याच आजारांवरती म्हणजे बऱ्याच त्वचा विकारावरती उपयुक्त आहेच. तर आता ज्यूस बनवण्यासाठी मी 1 ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही नीम पावडर म्हणजे कडुलिंबाची पावडर 1 चमचा टाकलेली आहे आणि ती डिझॉल्व करून ते असंच घ्यायचं आहे. अशी हा कडुलिंबाचा ज्यूस मी आज बनवलेला आहे. तर कशी वाटली तुम्हाला कडुलिंबाची माहिती? अशीच वेगवेगळी रेसिपीज, आता यात रेसिपी असं काही नाही आहे, ज्यूसच बनवलेला आहे, फक्त माहिती आहे. माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही शेअर करा.
थँक्यू.